तुमच्याकडे जर रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे, कारण 1 एप्रिलपासून अनेकांचे रेशन कार्ड रद्द होऊ शकतात. कारण सरकारनं आता रेशन कार्डच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी आणि केवळ खऱ्या गरजूंपर्यंतच अन्न आणि त्यासाठीच्या सुविधा पोहोचवण्यासाठी कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी 1 एप्रिलपासून काही नवीन नियम लागू करण्यात आलेत. त्यामध्ये तुमची वाहनं, जमीन, उत्पन्न, घर, नोकरी, आयकर अशा सगळ्या गोष्टींची पडताळणी होणार आहे, ज्यासाठी काही मर्यादा सुद्धा असतील. त्यामध्ये पहिलं म्हणजे तुम्ही जर ग्रामीण भागात राहत असाल तर तुमचं उत्पन्न 1.5 लाखांच्या वरती नसावं. शहरी भागात राहत असाल तर उत्पन्न 2 लाखांपेक्षा जास्ती नसावं. त्यानंतर तुम्ही शेतकरी असाल तर त्यासाठी सुद्धा 5 ते 7 एकरपेक्षा जास्त जमीन तुमच्याकडे असली तर तुमचं रेशन कार्ड रद्द होईल. जमिनीची मर्यादा प्रत्येक राज्य किंवा भागानुसार बदलू शकते. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे कुटुंबातील कोणताही सदस्य आयकर भरत असेल तरीही तुमचं रेशन कार्ड बाद होऊ शकतं. याशिवाय ज्या कुटुंबाकडे कार आहे त्यांचंही रेशन कार्ड रद्द केलं जाऊ शकतं. यानंतर सरकारी किंवा निमसरकारी नोकरी असणारे सुद्धा रेशन कार्डसाठी अपात्र असतील. यासोबतच शहरामध्ये तुमच्याकडे ठराविक चौरस फुटांपेक्षा मोठं पक्कं घर किंवा व्यावसायिक गाळा असेल तरीही तुम्ही रेशन कार्डसाठी अपात्र ठराल. आता याबाबत तुम्ही चुकीची माहिती दिली तर त्यावर सुद्धा कारवाई होणार आहे. त्यामध्ये अपात्र असूनही तुम्ही जर रेशन घेत असाल त्यानंतर आतापर्यंत तुम्ही जेवढं रेशन घेतलंय तेवढ्या धान्याची बाजारभावाप्रमाणे वसुली केली जाईल. यासह तुमच्यावर फसवणूक केल्याबद्दल फौजदारी गुन्हा सुद्धा दाखल केला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही जर या सगळ्या नियमात बसत असाल तरच सगळ्या योजनांचा लाभ घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे लगेचच रेशन दुकानात जाऊन KYC पूर्ण करा. आधार कार्डवर असलेला पत्ता आणि रेशन कार्डवरचा पत्ता एकच असल्याची सुद्धा खात्री करा.